भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। की बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची पंधरवाडी चर्चा बैठक राजूजी इंगोले यांच्या निवासस्थानी संपन्न आहे। ह्या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। वाराणसी आई उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। चर्चा बैठक चालवण्यासाठी अध्यक्षाची गरज असते, वैद्य काकाजी यांना माझा नमस्कार। इथे बसलेले सेवक सेविका बाळ गोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। मी मार्गात जे आलो ते नशेच्यामुळे नाही आलो, तर मला लोक ओळखणं कठीण जात होतं। मी सर्वांवर 100% विश्वास ठेवून जीवन जगणारा माणूस। नशा करो खूप जास्त त्रास झाला किंवा बायचान्समध्ये घेत होतो, पण असं पडणे जळण्यावाली नशा करत नव्हतो। पण मी एक शिव मंदिराची स्थापना केली, 2000 लोकांना जेवण चारलं, कबड्डीची मंडळ उभं केलं, म्हणजे सार्वजनिक धार्मिक सर्व कारणामध्ये मी सामोरं राहत होतो। पण मी जे शिव गणेश मंदिराची जी आपण स्थापना केली, तेवढा मोठा कार्यक्रम केला 10 वर्ष अगोदर, तर ते सोडून सगळ्यात मला परमात्मा मार्गात यायला लागलं। हे थोडंसं असं कठीण बी वाटत होतं, पण परिस्थिती अशी होती की लोक ओळखणं कठीण जात होतं। आमच्या इथं छोट्या मोठ्या गोष्टीवरून सुलक्ष वाद होत होते। म्हणजे मी काही बोललो तर लोक अशा माझ्या शब्द ओढून सगळ्यात आपले कामं करून सक्सेस होत होते, मी सक्सेस नाही होत होतो। मी कितीदा म्हणलं की बा असं कोण होते, माझ्यासोबत असं कोण घडते, तर काही लोक म्हणायचे की नाही तुमचे योग यायचे असं योग यायचे असं। मी मार्गात आल्यानंतर मी पाहिलं की याच्यामध्ये मार्ग मी एकट्याने घेतला आहे, परिवार नसताना। एवढं आसान नाही। ज्या दिवशी मी मार्ग घेतला त्या दिवशी रात्रीचे 6:15 वाजता एक घुबड येऊन सगळ्यात दार ठोकत होतं। मी 4 दिवस अंधारात झोपलो, खूप कठीण दिवस काढले। तर मार्गाची मला जाणीव, म्हणजे कलियुगामध्ये मी भगवंत पहिला असं म्हणता येईल, कारण मी 6 महिने म्हणजे बाहेर राहिलेला व्यक्ती आहे। म्हणजे आपल्या घरी एवढं सर्व गोष्टी अवेलेबल असून आपण ना म्हणजे एवढं दुःखी जीवन काढलं। आज मी म्हणतो की अगर परमात्मा एक नाही राहिला असता तर बाकी लोकांचं काय झालं असतं। जेव्हा शिक्षित माणसासोबत एवढं घडते तर अशिक्षित लोकांसोबत काय घडत असत, का ज्याच्यासोबत म्हणजे ठीक आहे का आपण काहीतरी करू शकतो, कारण आपण कमवू शकतो, आपले जो जरी आहे आपण दवाईवाले आहो, इकडे तिकडे आपण कोणत्या तरी मार्गातून कमवू शकतो। पण जे लोक ज्यांना काही नॉलेज नाही काय करायला पाहिजे, तर त्यानुसार हा मार्ग अगर नाही राहिला असता तर बहुतेक काही असंख्य लोकांचे जीवन खराब झालं असतं असं मला तरी वाटते। कारण आता आम्ही टॅग घेतला, टॅगाच्या अगोदर माझ्यावर कमीत कमी 3.5 लाख रुपये खर्च होतो। टॅगाच्या अगोदर मी 5 महिने चप्पल म्हणजे बँकेची चप्पल घासली, तर बँकेचे लोक 17,000 रुपये व्याज भरत होतो महिन्याचे। लोकांची इन्कम नसून तेवढी मी व्याज भरत होतो, इन्कम बी नाही होत होती पण व्याज भरत होतो। कारण कोणी आपल्याला कोणी बोलायला नाही पाहिजे, बा अपशब्दानं आवाज नाही द्यायला पाहिजे, त्यामुळे आपण मेंटेन करून सगळं आपलं जीवन जगत होतो। आज 4 महिन्यानंतर तेच बँकवाले साहेब बसा म्हणते, कारण आपण तिथं करंट अकाउंट काढलं, तेच 5 महिने झाले गोट फॉर्मचं लोन काढलं, तिकडले आलेले पैसे पहिले लोकांचे परत केले, व्यवहार क्लिअर केला, घरीच होमिओपॅथिक फार्मसीचे योग आले, त्या त्यागामध्येच योग आले। एका मुलीचं मतलब मुलीला सर्टिफिकेट दिली ना, आपण घरीच होमिओपॅथिक पवन होमिओपॅथिक फार्मसी टाकली। मी एक दिवस तर असा विचार करलो का बाबांना पवनच नाही, म्हणजे परमात्मा एकच शब्द हेच नाव काऊन दिलं असेल, तर त्याच्यासाठी मग 1.5 तास लागले। तर मराठीचा प आणि इंग्रजीचा व असा पवन ह्या शब्दाचा मला मग 1.5 तासानंतर मला लक्षात आलं का पवन हा शब्द बाबांना परमात्मा एक
असा टाकला बा, असं माझ्या डोक्यात आलं. माहित नाही कल्पना आहे की काय आहे ते माहित नाही, पण पवन शब्दाने मिळतं जुळतं परमात्मा एक असं नाव ते निदर्शनास आलं. मार्गात आल्यानंतर पहिले माझा लहान मुलगा हर्षल, बाकी देव देव आहे म्हणजे हाच एक देव आहे का असं त्याचं म्हणणं निघलं होतं. मी त्या दिवशी मार्ग सोडणार होतो, म्हणजे मी 3 महिने गेल्यानंतर मार्ग सोडून जायचे, आता नाही करायचं. तर बापूले जे संडासात जेवून बसायला लागलं तर 11 वाजतापासून 7 वाजेपर्यंत बसला. संध्याकाळी 7 वाजता सांगितलं का पप्पा आपण मार्ग घेऊ. म्हणजे तो मार्ग 16चा दिवस होता, जे मुलावर डिपेंड होतं. त्या मुलानं हो म्हणलं. आज चांगलं वाटून झालं का, म्हणजे आमच्या इथं आम्ही चर्चा बैठक पहिल्यांदा अटेंड केली आणि माझी मुलं 100% म्हणजे काय 75% तरी बोलले. त्याच्याबद्दल म्हणजे खुशी वाटून राहिली. पत्नी सकाळी बसून म्हणे की मी का बोलीन थोडंसं तिच्या चेहऱ्यावर बरं वाटलं. काही बी असो, दिवसभर काम करून सगळ्यांना चांगली बोलली नाही का. तर म्हणण्याचं असं तात्पर्य आहे का मार्गामध्ये सर्वच लोकांना चांगलं, भगवंत सर्वांना चांगलं फळ देते, फक्त एक टायमानुसार. आणि मार्गाविषयी जे आपण लोक आहोत सर्वांना माझी एकच सांगायची इच्छा आहे की लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा आपण वयाचे 50 वर्षापर्यंत याच्या त्याच्या परिवारात झाकून पाहतो. ते कुठं चालली, ते काहून चालली, ते कुठं तिच्या अंगावरची साडी चांगली वाटते, ते चांगली वाटते, म्हणजे फालतूच्या गोष्टी. म्हणजे आपण जो टाइम वेस्ट करतो तो आपल्या परिवारात टाइम द्या, मुलाबाळांकडे द्या. कारण मुलगा किंवा मुलगी असो, कुणाची असो, घरून जाते, कुठं चालली, का चालली, मोबाईलवर बोलायला पाहिजे. संध्याकाळी पूर्ण परिवार एकसाथ सोबत जेवण करा, ताकी काल एक पोळी खाल्ली आज कोण अर्धी खाऊन राहिला हे बी माहिती होते. म्हणजे लगभग असं म्हणायचं आहे का मार्गामध्ये भगवंत 24 तास आपल्या सोबत आहे, पण फक्त आपल्याला परिवारात सुख शांती समृद्धी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण मार्गातले जे लोक आहोत जे परिपूर्ण, तर ते बऱ्यापैकी आणखी चांगलं प्रगती लवकरात लवकर होईल असं मला वाटते. तर मी मार्गात आलो, भरपूर इतकं दिलं भगवंतांना. कमी 20 वर्ष म्हणजे 2021 मध्ये जमिनीची किंमत फक्त 20 लाख रुपये एकर होती. आज 1 करोड रुपये एकर जमीन आहे. मी 17,000 रुपये भले व्याज भरलो असेल, पण मला असं वाटतं का दरवर्षी भगवंत मला 10 लाख रुपये वाढवून देऊन राहिले. तर म्हणून मी त्या टायमात अगर मी संयम खोयला असता तर बहुतेक मी राहिलो बी नसतो. म्हणजे भगवंताची एवढी कृपा आहे आणि सर्व भगवंताने इतकं दिलं फक्त आपण घेऊ नाही शकत. भगवंताची अपार कृपा आहे. आणि ह्या मार्गात आल्यापासून आम्ही पूर्ण परिवार परिपूर्ण चांगल्या पद्धतीने झालं. भगवंत अशीच कृपा दृष्टी ठेवा. थोडंसं त्याग घडल्याच्या नंतर माझ्या हातानं थोड्या चुका अशा होऊन राहिल्या, कधी 9 वाजता उठून राहिलो, कधी 10 वाजता उठून राहिलो. त्यागामध्ये बरोबर 5-5:15 वाजताच निपटत होतं. भगवंत मी प्रयत्न करीन, माझ्या हाताने काही भूलचूक झाली असेल तर मला माफ करा. अध्यक्ष साहेब माफ करतील, इथं सेवक सेविका सर्व मला माफ करा. सर्वांना माझा नमस्कार.